हॅलो. इथे पहा मखर तर सजलेलं आहे आणि त्याचबरोबर पप्पांचंही आगमन झालेलं आहे. पप्पा आणि दादा दोघंच बाईकवरून जाऊन घेऊन आले, कारण आपली मूर्ती छोटी आहे आणि गावामध्ये खूप गर्दी असते, तर सगळेजण जाऊन घेऊन येण्यात खूप टाईम जातो. त्यामुळे आम्ही यावेळेला फक्त त्या दोघांनाच पाठवलेलं. आणि त्यानंतर इथं आमचं चाललेलं आहे त्यांचं स्वागत करायचं. मम्मीने दृष्ट काढली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी असं गणपती बाप्पा मोरया या गजरात गणपती बाप्पांचं स्वागत केलं आणि त्यांना ओवाळून आतमध्ये घ्यायला लागलेलो. आणि त्या आलेले आहेत गणपती बाप्पा घरी, जे आम्ही कालपासून त्याचं डेकोरेशन केलेलं, त्याच्यावरती आता ते विराजमान होणार आहेत. कसे दिसत आहेत ते बघायची खूप उत्सुकता आहे आम्हाला. आणि पहा, आयांशला खूप काय काय मागायचं होतं गणपती बाप्पा. इथे आयांशने लिस्टच मांडलेली आहे देवासमोर. आणि इथं दादा आणि पप्पा प्राणप्रतिष्ठापना करत आहे गणपती बाप्पांची. प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर इथे पहा, आमच्या मखरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. किती छान दिसत आहेत बघा. आणि बाहेर थोडं काम होतं ते केलं आणि आलो आम्ही घाटावरती आल्यानंतर पावभाजी खाल्ली. जी कराडची आहे त्यांना माहीत असेल घाटावरची पावभाजी. या घाटावरचे सगळेच पदार्थ किती छान लागतात, एकदम टेस्टी असतात. मला तर प्रचंड आवडतात. मुंबईमध्ये मी पावभाजी जास्त करून कधी खात नाही, पण इथं आल्यानंतर आवर्जून खाते. त्यानंतर घरी आलो तर मंडळाचे गणपती आलेले, त्यांचं स्वागत केलं. त्याच्यानंतर मंडळाची आरती केली आणि मंडळाची आरती केल्यानंतर घरी आलो, घरचीही आरती केली. आणि आता खूप लेटही झालेलं आहे, तर आरती करून आता जेवणार आहे. आजचा ब्लॉग मी इथं संपवते. आपण भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.